सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। भुदरगडच्या मातीतील शैक्षणिक गुणवत्तेचा सुगंध राज्यभर पसरलाय। त्यातून घडणारे हिरे आपल्या कर्तृत्वातून चमकत आहेत। सक्षम, सुजाण आणि आत्मविश्वासू पिढी ही देशाच्या प्रगतीची खरी शक्ती असून आजचा विद्यार्थी उद्याचा वैज्ञानिक उद्योजक बनेल असं मत दैनिक लोकमतचे पुणे विभागीय संपादक आणि वक्ते डॉक्टर संजय आवटे यांनी व्यक्त केलं। भुदरगड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या 53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन समारोप प्रसंगी ते बोलत होते। भुदरगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीनं मडिलगे बुद्रुकीतल्या दौलत विद्या मंदिर प्रशालेत 53व तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। या प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभाला एसएससी बोर्डाचे विभागीय सचिव सुभाष चौगले, दैनिक लोकमतचे पुणे विभागीय संपादक प्रसिद्ध वक्ते डॉक्टर संजय आवटे, वोकूचे संचालक नंदकुमार ढेंगे, मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन अबिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती। मुलं घडवत असताना त्यांना माणूस म्हणून प्रथम घडवा, जगायला शिकवा, त्यांच्यावर संस्कार करा। विद्यार्थ्यांची स्वप्न आणि मेहनत देशाचं भविष्य घडवतात। त्यामुळे विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारसरणी, कठोर परिश्रम आणि शिस्त शिकवा असं डॉक्टर आवटे यांनी सांगितलं। विद्यार्थी स्वतःमध्ये क्षमता, कष्ट, शिस्त आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करत असतील तर समाजाचं भविष्य मजबूत होतं असं विभागीय सचिव सुभाष चौगले यांनी सांगितलं। गट शिक्षणाधिकारी प्रबुद्ध कांबळे, मुख्याध्यापक महावीर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली। विज्ञान प्रदर्शनात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। बक्षीस वितरण समारंभाला भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, भुदरगड पंचायत समिती सदस्य संग्रामसिंह देसाई, सुनील कांबळे, सरपंच अनुराधा देसाई यांच्यासह तालुक्यातील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते।